और आज तो शिव भैया को साप नाही काटा रे बा. काय झालं आणि कसं झालं व्हिडिओ शेवटपर्यंत बा सगळं सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी दीपक परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. सकाळी सकाळी हनुमानजीचे दर्शन करून आपण निघालोच होतो की तेवढ्यातच जाताना आपल्याला दोन आपले प्रेमाचे कार्यकर्ते भेटले. मग याच्याशी भेटून आपण निघालो घरी जाण्यासाठी. मग काही वेळानं आपल्याला घ्यायला आले बडनेराचे रील स्टार शिवबाई. मग शिवबाई मी आपण निघालो सागर दादा कटलेवाल्याच्या इथे, कारण आज होता त्यांचा साखरपुडा. तर सगळ्यात पहिले आलो आपण रमणदाच्या घरी, आणि रमणदाच्या घरी केव्हाही रमणदा सोडून सगळ्यात पहिले भेट होते आपल्या रघुडॉनशी. मग काय रमणदा, शिवबाई आणि मी आपण निघालो ना सागरदा कटलेवाल्याच्या घरी जायला. आणि शिवभाऊनं तर एवढ्या खतरनाक गल्लीतून गाडी काढली होती की विचारूच नका. मग काय रमणदा आणि शिवभाऊ बोलले की गाडी जात नाही म्हणे. मग घेतली ना तुमच्या भावाने हिरो सारखी गाडी हातात आणि काढली ना गल्लीच्या बाहेर. मग गाडी गल्लीच्या बाहेर काढून आम्ही तिघं पोहोचलो सागरदाच्या घरी. आल्यावर बढियापैकी मंडप वगैरे टाकला होता. मग आपण गेलो सागरदाच्या घरी. नंतर आपण बढियापैकी सागरदाले कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं. नंतर इथे थोडा वेळ बसून आपण निघालो रोशन दादाच्या घरी जायला. आणि इथं आल्यावर सगळ्यात पहिले भेटलो आपण राशी सोबत. नंतर शिवभाऊ आणि वहिनी म्हणे जय महाराष्ट्र. नंतर आम्ही तिघे जण निघालो एक प्रमोशन व्हिडिओ शूट करायला. तर सगळ्यात पहिले आपल्या व्हिडिओ शूटची लोकेशन होती हे, आणि याच लोकेशनवर आपल्या शिवबाईला सापाने चावलं होतं. आणि इथला जो काही शूट कम्प्लीट करून आपण आलो ऑर्चिड स्नूकर अँड प्ले झोन मध्ये. इथे सगळ्याच प्रकारचे गेम्स अवेलेबल आहे. आणि इकडे आम्ही आमचा शूट कम्प्लीट करत होतो आणि तिकडे हा हरी आमच्या इकडे नजरे ठेवून बसला होता. तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय अमरावती, जय बडनेरा.